पुण्याच्या हिंजवडीमधील अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीवरून अजित पवारांचा संताप झाल्याचं पाहायला मिळालं। आपलं वाटोळं झालं। हिंजवडीमधील आयटी कंपन्या बंगळुरूला जात आहेत अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली आहे आणि यावरून अजित पवारांनी हिंजवडीचे सरपंच आणि अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावल्याचं सुद्धा दिसलं। अतिक्रमण हटवताना कुणीही आडवं आलं तर गुन्हा दाखल करा अशा सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। असू द्या हो, असू द्या साहेब। आम्ही धरणं करताना मंदिर जातात की नाही? धरणं करताना मंदिर जातात तुम्हाला जे सांगायचं ते सांगा, मी ऐकून घेतो। मला काय करायचं मी काय सगळं आपलं वाटोळं झालं। आपली हिंजवडीची सगळे आयटी पार्क चाललं बाहेर, माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये। बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतोय? ह्याच्यामुळेच बघतोय। मला कळत नाही, माझी लोक नाही, परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही।